जगाच्या बाजारात जर आपण असं पाहिलं डोकावून, परमार्थिक क्षेत्रामध्ये फक्त जर डोकावून पाहिलं, तर मग आपल्याला बाबांनी, संतांनी, आपल्या मालिकेने अशा पदावर नेऊन बसवलेलं आहे, आपल्या दृष्टीने अवघा देवच झाला पाहिजे भरून या अंतर्बाही, प्रारब्ध क्रिया मान भक्ता संचित नाही जाण, कोणत्याही गोष्टीचा लवलेश आपल्याला चिटकू शकत नाही, आपण पुन्हा जन्माला येऊ शकत नाही, आणि आलाच समजा त्याचा प्रवास अर्धा राहिला तरी बाबांचं म्हणणं आहे की 100% पुन्हा मनुष्य योनीलाच येणार, त्याला आता दुसरी गतीच नाही, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. त्याचं कारण असं, त्याला जेव्हा डोळसपणा येतो त्यावेळेला त्या भक्ताच्या दृष्टीने जगातील सगळ्या गोष्टींचा मिथ्यत्व निश्चय झालेला असतो. हे दिसणारं जगत आहे ना मिथ्यत्व आहे, हे ज्यावेळेला भाव आपला दृढ होणार त्यावेळेला मग ठसायला काहीच वेळ लागणार नाही, कारण खाली जे शिल्लक राहिलेले आहे ना ते परमात्माचे आहे. देह भाव आरोपला तुझं पाहता किंवा देह मी देह हे सरे मग उरला उरे विठ्ठल. आता आपल्याला जे बाबांनी दोष दिलेला आहे तर जसं काय एखादं ऑपरेशन करायच्या वेळेला जेव्हा जाताना ते भूल देतात, आणि भूल दिल्यानंतर परत त्याला विचारलं जातं तुझं नाव गाव काय, तुला मुले किती, कितीची शेतीवाडी, ते सगळे उत्तर परफेक्ट दिलं, त्याचं ऑपरेशन होईल का? नाही होणार. याचा अर्थ त्याला भूल चढलेली. आणि मग भूल चढली तर मग ऑपरेशन होते किती का आपलं तर काहीच नाही, पण भूल चढली नाही आणि ऑपरेशन केलं थंडाण ओरडायला लागलं. जर आपल्यामध्ये जर आपल्याला कधी वाटलं मी माझं ममता जगताच्या दृष्टीने, यथार्थ भूल बाबाने दिलेल्या इंजेक्शनची चढलेली नाही. कारण देह मान भुली जयाची बुद्धीच आतली देही, देह मान ह्या भुलीमध्ये भुलभुल्यामध्ये जो सापडला, देह मान भुली जयाची बुद्धी देही या आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गाण्यावर अध्याय सांगतात की मग त्याने आत्मस्वरूपाचा विचार करू शकत नाही. परंतु अजून आपल्याला एक क्लिओ असं आहे गुरुजीचे, आपल्याला पाहिलं आपल्याला असे गुरुजी भेटलेले होते शाळेमध्ये सुद्धा, आता काय ते माहित नाही, पण आपण ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला त्यांना असं 15 मार्क देण्याचा राईट पण होता. आणि अजून कनवाळपणा त्या गुरुजींकडे असं होता की तो विद्यार्थी खूप धडपड करतोय पास होण्यासाठी, पण त्याची तेवढी मानसिकता बुद्धी नाही त्याचे आई वडील सुद्धा कुतांगुळ आहेत आणि खूप प्रामाणिक आहे, पोरगा प्रयत्न करतो पण त्याला जमत नाही, आणि तो एक 10-15 मार्क देऊनही जरी 5-7 मार्कांनी नापास होणार असेल तर गुरुजी त्याच्या रायटिंग सारखा असं पेपर तपासताना करणार आणि त्याला पुढे ढकलणार. तसा आपल्या मालिकेतला ज्याला आत्मसाक्षात्कारी सद्गुरू भेटले त्याचा परमार्थ 50% त्याला करावा लागतो, तिथून पुढचा 50% त्याचे गुरु करून घेतात. त्यामुळं अपूर्णत्वाचं लक्षणच राहत नाही. अजून त्या मनाने कधी कधी असं आपल्या बोलण्यामध्ये कधी कधी येतं काही आपल्याकडून की संत वाङ्मयाच्या बद्दल जर बोलताना आपल्याला तिथपर्यंत नाही पोहोचता आलं तर आपल्या धनराज बाबांचं एक वाक्य का तिथपर्यंत आपली बुद्धी पोहोचत नाही इतर सांप्रदायिक लोकांमध्ये जेव्हा, त्यामुळे तुम्ही त्या आपल्या विषयाचं ते खंडन करतात. परंतु ते म्हणतात जे दिवशी अनुग्रह झाला ते क्षणी मोक्ष झाला बघ, कारण त्या दिवशी आपल्याला कळलं. बाकी सगळं म्हणजे मी शेवटच्या वेळेला बुद्धदेवांना भेटायला गेलो तर बाबांनी त्यांची मोठमोठी गवळण होती ती पाठ होती सगळी, जवळजवळ कितीतरी मोठ्या पाडव्याची होती. बाबा म्हणले तुमचं एवढं सगळं अजून बाबाच म्हणले सगळं विसरलं तरी जे एक बाबाने दिले ते कधीच विसरू शकत नाही. आपण किती काय झालं तरी प्रसंगाच्या आरी गेलो तरी परत विवेक येतोच. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार म्हणून विशेष अत्यादूर विवेकावर. आणि आपण गुरुजींना शोधलेलं नाही, आपण बाबांना शोधलं नाही, बाबांनी आपल्याला शोधलेले. माझे गडी कोण कोण निवडा यातून भिन्न भाबलियांच्या मोडा काढ्या आणि भेडा धाडा वरत्या. आता आपलं पाठ बाबा करताय सगळं. आणि अंतिम सत्य तर असंच आहे, जगनो हे हा अवघा जनार्दन. आता प्रस्थान एकाने कोणीतरी आज काल परवा कोणत्या तरी मोठ्या महात्म्याचं मला वाटतं आहे त्याच्यावर प्रस्थान म्हणजे काय, हे प्रस्थान सर्वांना माहिती. हे प्रस्थान एवढं विशेष नाहीये याचा अर्थ मी वस्तुस्थितीचा निषेध करतो हे बिलकुल वाक्य नाही. हे प्रस्थान विशेष नाही. आपण रेल्वे स्टेशनला गेलो तरी तिथे लिहिलेले प्रस्थान जिकडे तुम्हाला जायचं तिकडे. आपलं वारकऱ्याचं प्रस्थान काय, मोक्ष. एक अविद्यानाशु स्थळ माऊली म्हणतात, मोक्ष पादान फळ या दोहीशी साधन केवळ ज्ञान. आपलं सगळं वारकऱ्यांचं असं नाही काही संप्रदायिक बंधन पण नाही,
हा संप्रदाय तो संप्रदाय, ते तुम्ही नियोजनासाठी वगैरे सर्व केलेला असेल, परंतु रोखोक विचार त्यांचा असा आहे, तो होलसेल विचार काय येतं अविद्या नाशुस्थळ. जर माळकरी झालेलंच आपण आणि माळ घातलेली आहे, तर तो कोणत्या संप्रदायाचा कोणत्या गुरुचा, पण त्याचा माळ घालण्याचा उद्देश, ज्ञानेश्वरी वाचण्याचा उद्देश, संत वाङ्मयाचा विषय त्याचा एकच आहे एकदा. आणि सगळ्या वाङ्मयाला एकच गोष्ट सांगायची, सगळ्या वाङ्मयाला, की तुमच्या आपल्या पाठीमाग लागलेलं अज्ञान, मी देह आहे, हेच मुळ अज्ञान. आणि तेच पाप आहे, त्याच्या व्यतिरिक्त ही दुसरी पाप आहेत ना, ही चिरीमेरी पाप आहेत, त्याला एवढं महत्वाचं नाही. आणि ते चिरीमेरीचं पाप आहे पण एका क्षणात कैक जन्माचं असेल तर नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे या जन्मीचे जन्मांतरीची पाप एका क्षणात राहतात. पण आता मी प्रामाणिकपणे माझं तरी सुद्धा असं आपल्याला वाटत नाही सगळं पाप गेले, अजून परत मध्ये मधून होते. अरे नाही बाबा, आता तू काहीच करू शकत नाही. ज्या वेळेला एखाद्या मोहीमवर पाठवलेले कोणाला, समजा मिलिटरीवाल्यांनी, त्याच्याकडून काय होईल हे नाही, आमची मोहीम फत्य झाली पाहिजे. आणि आपली मोहीम फत्य का, मला याच्यामध्ये सापडायचं नाही. आपल्या मोहीमला काय अडचणी आहे, सगळ्या तैसे अहम आणि ममता याच्या लवड सवडी असल्यामुळे मातेने पाहू. आता समजा आपण गुरुक्षेत्र जरी सोडून झालं तर ते शरीर भावानेच होणार आहे, स्वभाव गुणाने. पण अर्जुना यांचे स्वभाव, यांचे राहणं, यांची नावं, यांचे वेगवेगळे वागणं, हे पाच जर तू बसशील तर कोट्यावधी जन्म गेला तरी मला भेटू शकत नाही. आपल्याला एक अंतिम साध्य, पूर्वी कृत युगामध्ये सगळे स्वतःला सोहम समजत होते. आणि आपल्या बाबांचं नाव आहे म्हणणे, तुमचं ओरिजिनल नाव देव आहे. आता हे जेवढ्या टाटा कंपनीच्या गाड्या आल्या तर त्यांना आरटीओ नंबर देतात कशासाठी, व्यवहार चालण्यासाठी, याच्या व्यतिरिक्त त्याचं काय नाही. पण गाडी चोरीच गेली तर त्या नंबर प्लेटवर सुद्धा भेटत नाही, ते चेंज करू शकतो. पण जो चाशी प्रिंटवर नंबर आहे त्याच्यावर गाड्या शोधल्या जातात. मग जर सांप्रदायिक असो, बिगर सांप्रदायिक असो, खाताड पेताड असलो तरी त्याचा चाशी प्लेटवरचा नंबर आहे देवची बरी, देवची बरी. तू का म्हणे खरे देव. आता हा त्यांचा निश्चय हो का नाही हो. आपला ज्या दिवशी निश्चय ना, बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मभावे आपण आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण, दिवस रात्र, अहर्निशी दिवस रात्र. त्यावेळेला जरी एखादा माळकरी नसला तरी आपण त्याच्याकडे त्याच भावने बघणार. भूतामध्ये तुकाराम महाराज बघतात, दुसऱ्यामध्ये भेटतात, गाढवामध्ये बघतात. आपली पहिली स्टार्ट अशीच होणार, पहिले आपल्या संप्रदायातून होणार, आपल्या गुरुबंधूंमधून होणार, मग आपल्या गावापासून होईल, आपल्या समविचारी. पण एक दिवशी आपल्याला आपल्या विषमबुद्धीतल्या माणसामधल्या सुद्धा भेद जेव्हा जाणार. एरवी रामेश्वर भट्टाला मिळालाच नसता अनुग्रह जर विषमता असती तर. तुकोबरा काय सामान्य त्रास दिलाय का त्यांना? गाथा बुडून दिला, गरम पाणी टाकलेले, विरोधाभास चालू आहे, मीटिंग घेऊन त्यांच्यावर केस डस करतात, तरी अनुग्रह देणं म्हणजे साधी गोष्ट. मारहाण केलेली, सगळ्या षडयंत्राच्या पाठीमाग होतो. तरी सुद्धा आता दुसऱ्या अँगलने पाहिलं, ते जर नसतात तर तुकोबराय आपल्याला कळत नाही, यथार्थ कळत नाही. म्हणजे हे सुद्धा कोण आहे? रामेश्वरांच्या आतले रामेश्वर तुकोबरायांनी पाहिलेले. रामेश्वरांच्या आतल्या कोण खिलाडी इथं का म्हणे कुची खेळे दोही खाली नसेल तो धीर धीर नाही. तर आपल्याला हा मनुष्य किंवा विष्णुमय जग काही झालं तर हाच वैष्णवांचा धर्म. धर्म म्हणजे आपल्याला जो आता बाबांनी ज्या स्पॉटला आणलंय आणि त्या स्पॉटवरून पाहायचंय. आता समजा इथे नियोजन येतं गुरुजींचं आहे, समजा नियोजन तर गुरुजी तेच काम करणार. सगळ्यांचं कृतार्थ झाल्यानंतर मग आपण तुम्ही सगळं तसंच करताय वारीच्या वेळेला. तसं आपण जेव्हा कृतार्थ हो पूर्णत्वाने त्यावेळेला ढेकर येतो. काही कमी असलं तरी त्या दिवशी वाटत नाही कमी, आपल्याला तृप्ती वाटते. तसा मग अवघ्या चित्र लोक आनंदाचे आणतात. केव्हा आपला भाव तसला आहे, मग कमी नाही कोणी जास्त नाही. आणि जग नव्हेच, जग आहे ही कल्पनाच आहे. आता आपण ते रशिवरचा साप, त्यांना रशिवरचा साप नाही सांगायचा, जग आहे आणि तू कोण आहेस बस एवढंच आहे. मृगजळ आहे का सूर्यकिरण सत्य. त्याप्रमाणे तर गुरु तेथे ज्ञान, गुरु ज्ञान देतात. ज्ञान देतात म्हणजे आत्मज्ञानच. काही ठिकाणी त्यांनी आत्मज्ञान हा शब्द नाही त्या यमकामध्ये त्या टिटुकेमध्ये जुळत म्हणून फक्त गुरु वापरले. परंतु गुरु, सद्गुरु, आत्मज्ञान ह्या ज्या गोष्टी आहेत, गुरु तेथे ज्ञान, गुरु जिथे तिथे ज्ञान असलंच पाहिजे. आणि ते ज्ञान कोणतं? आत्मज्ञान. तुमच्या टुकीते गुरु तेथे ज्ञान, कोणतं ज्ञान? आत्मज्ञान. म्हणतात ऐक, ज्ञान कशाला म्हणतात? जो जाणेल भगवंत तया नावा बोलीचे संत, किंवा जाणावा परमात्मा निर्गुण तयासीच म्हणावे ज्ञान.
तया वेगळ्या अज्ञान सर्व काय गुणातीत. निर्गुण म्हणजे निराकार नाही, गुणातीत. जो गुणातीत आहे त्या पाहतो त्याच्याकडे. आणि गुणातीत आपल्याला केलेले आपली मालिका दत्तात्रयांची, आणि दत्तात्रय गुणातीत आहेत आणि आपल्याला तसं केलेले. जरी आपल्यामध्ये जरी कधी काही झालं तरी जेव्हा आपण नॉर्मल होतो त्यावेळेला आपल्याला त्याचं कोणतंच काय राहिलं ब्लँक, काहीच शिल्लक राहत नाही. म्हणजे गुणातीतचा जो परमात्मा तो आपल्याला मालिकेला वारकरी संप्रदायाचा मेन जो आहे उद्देश तो आहे. मग कोणी कसं असलं तर द्यायची सुद्धा किती बाबांनी आपल्या मालिकेमध्ये सुद्धा शिकायले, ज्यांना त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा माहित नाही पण ते कीर्तन प्रवचन करतात अशी परिस्थिती. मैराड जनक कोण कुळ त्यांचे, तो जनक कोणत्या मुरळीला झालेला आहे, ती मुरळी कोणत्या वाघ्याचं नाव सांगू शकते का याचा बाप आहे. मैराड जनक कोण कुळ त्यांचे, महिमान तयाची कोण सांग. अशी तुम्ही पाहिले की एक तिच्या मुलाचं नाव बालवाडी टाकायला. तर मग त्या बालवाडीच्या मॅडमने विचारलं, आपल्या जवळचे सगळे होते, त्यांनी विचारलं तुमचं नाव काय टाकायचं मुलाच्या वडिलांचं. ते म्हणले कमाल आहे, तुम्हाला माहिती आहे ना कारण माझा व्यवसाय. मग तिच्या आईचं नाव, तो मुलगा आळंदी क्षेत्रामध्ये अभ्यास करतोय वाङ्मयाचा आणि उच्च जातीचे ज्ञानेश्वर महाराज जागा कुळीच्या ओखटपणाला लागा जाती आणतेच व्हावी. आणि इकडं मोठ्या कुळाचे ते कुठे धाब्यावर आहेत पार्टी. आणि हे बघा इकडे म्हणजे ते बी देवच निवडते. आपल्याला निवडणारा ईश्वर आहे. गुरुजींनी आपल्याला निवडलं त्यामुळे आपली नाव 100% फेल जाऊ शकत नाही. आणि जर झालंच तर एखादा मुक्काम झाला तरी मनुष्य योनी सोडून आपण केलं पुढंच नाही. गुरु ते ज्ञान मिळाल्यानंतर ज्याला ज्ञान मिळालं तो ज्ञानी होतो. आणि ज्ञानी माणसाला आत्म्याचं दर्शन होतच होत 100%. कारण तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिश्च तत्वदर्शन. ज्ञानी तत्वाचं दर्शन करून देतो, आत्म्याचं दर्शन करून देतो, ना कुठं मूर्तींचं दर्शन करून देतो ना कुठं तीर्थाचं. पण लहान माणसाला जेव्हा घेऊन जायचे त्याला तसं कलेने घेऊन जायचे. भक्ती क्षेत्रामध्ये सुद्धा भक्ती हा शब्द इतका व्यापक आहे, इतका व्यापक शब्द आहे. जसा हा मुलगा शाळेत जातोय, मग शाळेत जातोय हा बालवाडीत जातोय का मॅट्रिकला आहे पण जातोय कुठं शाळेत. बरं बालवाडीमध्ये पण आता दोन भाग आहे, एक लहान शिशु मोठा शिशु. आता काही लोक लहान शिशु मोठ्या शिशुमध्ये हे त्यांना जाणीव नाही. आणि बाबाने आपल्याला पुढे बसवलेले, संतांनी सद्गुरूने उंच बसविले, हात न पुरे माझा टच करू शकत नाही. आपल्याला नाही टच करू शकत, आपल्या नातेवाईकांना बी टच नाही करू शकत. मातृ भितृ काय यमे कुळ गोत्र वर्जी एकही शब्द आपली होऊ शकते. तसं नाही करणार. आणि असली बुद्धिमत्ता तरी त्या अँगलनी नाही भेटणार. ती बी ईश्वराचीच कृपा आहे, देवानेच निवडलेले आपल्याला. एक नाही महापुरुष म्हणतात यमे कुळ गोत्र वर्जिले, म्हणजे माझ्याकडे तर बघणार नाही कारण काळ गुलाम करी सलाम, आमच्या घरी रांधतोय तो, परंतु आमच्या नातेवाईकांना सुद्धा काहीच करू शकत नाही असा पोल्शन करणार. आता आपण जेव्हा कीर्तनकार बाबांचं आपण कधी कधी आपल्या गावात हँडबिलमध्ये गावात बाबांचं नाव टाकलं त्यांच्या गावाचं पण नाव टाकतो, गावाला सुद्धा तोच बेंडी पेढे त्यांच्या. पण एवढी मानसिकता लगेच नाही होणार. एक माणसाला जर हबप झालं तर अख्खं गाव होईल नाही पटणार. पण विरोधाभासाने पटेल. एका माणसाला गावात जर कोरोना झाला असेल तर गाव कोरोनाग्रस्त होऊ शकतो. त्या लहरी पूर्ण प्युअर भक्त झाला तर त्या पूर्ण लहरी त्याचे मातृ पितृ भात्र सहोत्र चतुर्भुज कितीतरी हरिपाठाचे हे म्हणले आपले जनजनी बाबा म्हणायचे कोण आचार्य कोण कशाचा आचार्य, हरिपाठाचे आचार्य होईल. पण याच्यावर जर बोलले तर चतुर्भुज नर होऊन गेले. भगवान विष्णू चतुर्भुज आहे ना, मग एक चतुर्भुज नर सगळे चतुर्भुज हे त्यांनाही पटणार नाही बोलणार सुद्धा. आपण चतुर्भुज आहोत ही मानसिकता आपली होणार बाबांच्याकडून. पण जेवढं जनरल परोक्ष ज्ञानी आहेत ते बोलतील पण त्यांना असं वाटणार छे त्यांचं शेवटचं उत्तर हेच राहणार. एकदम वेगळे महात्मा ते तुकाराम महाराज होते, ते ज्ञानोबाराय होते. मग आता आपल्या बाबांना राग येऊन या शब्द बाबांना महावीर पोटाखाली आले होत्या. म्हणजे त्यांना आपल्या वडिलांची इस्टेट आपल्याला भेटतेच ना. वाणीवरील नाव लावलं म्हणजे ऑटोमॅटिक लावतात आणि नाही लावलं तर हे जे बसलेले ना सरकारी
अधिकारी हे चोरच्या पेटी करायला, त्यांना 2 रुपये मिळण्यासाठी ते आपल्या 2 रुपयासाठी नाव लावतील ते. कारण याला याच्या बरोबर याच्या बहिणीची नावं लावली, पुतण्यांची नावं लावली, म्हणजे त्यांना भेटावं म्हणून नाही, त्यांची खाडाखोड करतानी आणि वाढवतानी यांना भेटणार आहे. तसं यांच्या याच्यामध्ये सुद्धा चमचेगिरी करताना किंवा याला सेवेगिरी करता म्हणतानी तसं इकडे सुद्धा आपल्याला तोच फायदा आहे, जो पटणार नाही. आता मग अशी मागे एका महात्म्याचा केवढा भाऊ केला होता, बोलले सत्य होते, पण तेवढं सगळं डिटेल त्यांना क्लिअर करताना आलं, त्यांच्यावर अटॅक केलेला आहे. आणि अटॅक केलेला आहे ते बी कोणी केलेलं आहे, छोट्या छोट्या लोकांनी केले. बाबा म्हणतात वाघ आहे ना, वाघ डायरेक्ट नरडच, आणि त्याची पिल्ले आहेत ना, इकडून मुचकड तसं चाललेले. सत्य बोललं तरी राग आहे नाही. बाबांचं पण एक वाक्य होतं, तुम्ही पण सगळे महात्म्य बोलत असता की सच बोलू तो माँ कुत्ता, सच बोलू तो माँ मार खाएगी है ना, और झूठ बोलो तो बाप कुत्ता खाएगा. आणि या सिच्युएशन मध्ये बाबांनी जे बंद केलं, आई माई काढली म्हणजे सोपे, आणि आई माई काढली आपले काही मला महात्म्य घेतले होते बाबांकडून, बुधवारे बाबांकडून यांच्याकडून आम्ही घेतलेले. आणि ते 25 वर्षांनी बाबांना नेमकं बापरे तुम्ही तर बाबांकडून नाम घेतलं नाही, म्हणजे आम्हाला नाही पटलं. कारण बाबा शिवाय द्यायचे, आणि शिव्या कोणाला द्यायचे बाबा, साध्या खाणारा पिणारा नाही द्यायची, चांगले ढोबळ ढोबळ माकरांना द्यायचे. त्यामुळे आम्हाला ते पटलं नाही. म्हणजे सत्य पचायला शिवडी तेवढी सुद्धा ती धानत, पण बाबा घाबरले नाहीत. कारण असंच गुलाब बाबा जाधव आणि बाबांना एकदा विचारलं, म्हणजे बाबा तुम्ही बोलता कसं काय वाटत नाही बा, एवढंसं काय किरकोळ बोलले तर किती अटॅक करता ती लोक. तर बाबा म्हणले त्यांना प्रमाण सांगितलं तर ज्याची खरी सेवा त्याच्या घरी काही. आणि आपल्याला जे सांगायचे ते आपल्याला काही स्वार्थ आहे का, आपल्या माणसाला कशाचा स्वार्थ नाही, एकच स्वार्थ आहे का, या जीवाचं कल्याण व्हावं. आणि ते बी तो एवढी धडपड करतो ना, तर या उत्तरायू व्हावी कवण्या किंवा काय द्यावी त्यांची. माझ्या गुरूंनी माझ्यासाठी एवढा 8 तास केलाय ना, तर मग त्यांचा दिवा लपलपून पुढं तेल टाकून वाढव, त्याच्यासाठी आपल्या माणसाची सगळी धडपड. आपण लहान होतो तेव्हा गावांमध्ये छोटी छोटी अशी मंजुळाची भैरोबाची मंदिर असायची, आणि कोणाऱ्यात दिवा पण जळत असायचा, आणि तो दिवा लपलप करायला लागला, माणसाचे लक्ष द्यायचं, आणि तेल संपले, तो काय घेऊन नसता आलेला, पण तिथं दुसऱ्या कोणाऱ्या समोर बुतली ठेवलेली असायची, त्याने फक्त कोणीही टाकायचं त्याच्यात तेल, फक्त दिवा विजून नाही द्यायचा. हेच काम बाबांनी आपल्याला सांगितले का नाही, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. ज्याचं बुद्धिनिश्चय झाला त्याच्याकडून घे, आणि ज्याचा बुद्धिनिश्चय होण्यासाठी सुद्धा कीर्तन करायला सांगितलेले की तू घेतलेलेस. मग बघ बरं, तू शोधायला गेला कीर्तन करताना, हा मुद्दा भेटला, तो मुद्दा भेटला, कारण आपल्याला किती आनंद होतो, आणि तो आनंद झाल्यानंतर मग तो दुसऱ्याला सांगायला जातो. म्हणजे कीर्तन प्रवचन ही सुद्धा साधना आहे. आणि मी आता या बेसवर सांगतो, अनुभव देणे ही सुद्धा साधना आहे. जेव्हा आपण सांगतो समोरच्याला नामस्मरण सारखं जपायचा, 24 तास चालू ठेवायचा, लक्ष ठेवायचं कर्मामध्ये, त्यावेळेला आपल्या अंतर्मनाला सुद्धा ते टच करत चाललेले असतात, अरे तुला पण करायचं आहे. आणि आपल्यामध्ये जर थोडा इंकसपणा असेल तर ते आपल्याला पण टच करतं, तुझ्याकडून नाही होत सांगतोय पण. मग ही सुद्धा हा एक टॅक्ट आहे. ही सगळी एका ग्रंथामध्ये आपल्या बलबीर बाबांच्या शिष्य भगीरथी ताई, त्यांचं इथं पुण्यामध्ये कुठे ते डेक्कन, हा तिथे 14 चौकट्याचे राज्य, आनंद पदावर 14 चौकट्याचे राज्य, त्याच्यामध्ये त्यांनी एवढं सांगितलेले, जेवढी लोक आता जादू टोना छू कायदा लिखाली छू हो काय करतो, कोण एखाद्या मंदिरच बांधायचं काम करतो, कोण एखाद्या तीर्थयात्रेचे ट्रॅव्हल्स काढतो, हो त्यांच्या गुरुजींनी त्यांना तत्वमसीचाच उपदेश केलेला होता. परंतु त्यांना तो सगळा पचला रोचला नाही. पण मग म्हणजे मग चला ना, आपण हे काम करू ना, आपण हे काम करू ना, असं करायला गेले. ते करणारे सुद्धा कधी कधी होतं, त्यांनी जादूमंत्र केली तरी गुण येतोय, त्याच्या मागे तत्वमसीचे तो जे बी करतोय तो त्याला मागे बेस आहे. आणि विचार सागर आळंदीमध्ये शिकवलाय, जर महात्म्याकडे शरण गेलं तर तो महात्मा, ही जे वाक्य आहे ना, अधिकार कैसा दागिला मार्ग, याचा अर्थ एकाला एक साधन नाही दिलं. आपण सगळ्यांनी अनुभवलं, अनपढ छापासून नाही तर लय मोठा विद्वान असो, बाबांनी देताना त्यांना सगळ्यांना सारखंच दिलेलं आहे ना. ते बघा, ते अक्षर एकच वदती, जे मेघाची परत गुरु शिष्याच्या एकांती, गुरु शिष्याच्या एकांती, अक्षर एकच वदती, एकच त्यांचं सांगणे, आणि मेघाची परी गरजती सैव जसे, ते सर्वांना सारखं देतात. परंतु ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तो ते
समुद्र भरलेले आहे, विहीर भरलेली, पण आपली जेवढी कुवत आहे तेवढंच आपण पाणी घेऊन जाणार आहे. पण त्यांच्याकडून कोणती कसर नाही, येऊन जा, तुम्हाला काय घ्यायचे ते घेऊन जा. ती स्वतः त्यांचा अनुभव सांगता आणि स्वतःला म्हणता नाही आम्हाला लुटा आम्हाला लुटा, पण त्यांनी सांगितलं की लुटा लुटा संतजन. बघा बाबा म्हणजे जो जसा असतो ना त्याला तसं दिसतं. माऊली काय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आता किती जण प्रवचन करत असतील आणि प्रत्येक जण हा शब्द बोलतच असेल कधीतरी ओळ का भक्त श्रोत्यांना, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा आरती तसे भक्ती म्हणून गोड गंगावती सुद्धा. पण जसं आपण म्हणतो एक तरी ववी अनुभव, हा सुद्धा वक्त्याला नेहमी कधीतरी वाटला असेल का काही माझ्या पुढे बसलेले शंकर सगळे ऐकायला बसलेले. बरं महिलांना सुद्धा तो शंकर समजत असेल या पार्वती आहेत आणि शंकर नाही, आत्म्याला लिंग भेद नाही, सगळेच शंकर आहेत. आणि मी दुबळा आहे तुमच्या पुढे. आता ही केवढी नम्रता, दुबळा आहे आणि ज्ञानोबा म्हणतात दुबळा आहे. आपण जर ताटपणा करतो तर एक महिला कीर्तनकार दुसऱ्या महिला कीर्तनकाराबद्दल काय बोलतो, अधिशक्ती मुक्ताबाई दासी जरी नाही. आता हे पण काही साधन आहे, त्या दासी आहेत काय, याचा देवाला नाचवतात, दरीला पंढरीचा चोर आणि जीवेनं सोडी तुला, म्हणजे यांचा सुद्धा काय अधिकार आहे. पण समोरच्या पुढं नम्रता, कारण विद्या विनय नम्रता असेल कितीच ज्ञान झळकणार आहे. म्हणजे एकमेकाबद्दल किती भाव आहे त्यांच्याबद्दल. आपल्या बाबा असताना इथे कीर्तन होतं कोणाचं, आता मला नाव नाही आठवत, तेव्हा सगळे लोक अशी इकडे हात करून म्हणायचे यांना माहितीये का, यांना माहितीये का असं करायचं. तर आपल्या मालिकेत एक मात्र कीर्तन चालू होतं बाबा जोगे असताना, तर ते म्हणले आपल्या मालिकेतला असा विषय जर थोडस फाटलं असेल ना, थोडस नाही इकडं असं लांब जरी फाटलेलं असेल वस्त्र, तर असा इकडून एक शिवत येतो इकडून एक शिवत येतो, पण दिसू देत नाही. आठवण्याचे तिकडे ना थोडं जरी होल असेल ना, टर 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 हा जिवाळा आहे. हा जिवाळा जो जाणतो ना तो दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिवाळा. कोणाला कोणाला मी पाहिलं गुजराती लोकांमध्ये, आम्ही रिक्षा चालवतो ना, ती लोक अशी आहेत ना आपल्या समाजातल्या माणसाला कमजोर असेल ना सगळे त्याला मदत करतात, देतात, त्याच्याकडून परत घेतात. ते रास माथ्यावर जसे आपण धान्य बी प्यारायला जातो आणि काढून घेतात, पण खाली ठेवत नाही. तो बेस आपला पण तसंच आहे ना. आपला माणूस म्हणल्यानंतर आपल्याला असा आनंद होतो, आपल्या नातेवाईकापेक्षा आपला माणूस भेटला किती आनंद होतो. नाहीतरी आपल्या सगळ्यांच्या नातेवाईकांची कंप्लेंटच आहे, इकडे यायला जमत नाही आणि इकडे उधळायला टाइम आहे. सगळ्याचा आपलं परफेक्ट चालू आहे एकदम. कारण आपल्याला तो जिव्हाळा निर्माण झाला. ते नरावडी साहेब घाटकोपरचे होते, ते म्हणजे आपण साधं भेटलं का मला असं वाटतं काय करून काय, आणि नातेवाईक भेटलं का मी रस्ता क्रॉस करून जातो, कारण ते डोक्याला हेडेक करतात. आणि हे डोक्यात हेडेक असलं तरी आपला माणूस एकमेकाला साधा म्हणणं जय हरी सगळं धुतल्यासारखं क्लिअर किळीक मा वाक्यच झालेले एकदम क्लिअर होऊन जातो. आपल्या डोक्यात काय गोंधळ असलो लगेच बाजूला होऊन जातो, तो भेटल्यानंतर एकदम दयाचे 20-8 शब्द जो प्रामाणिक साधना करतो त्याचे नॉर्मल शब्द सुद्धा वेदांत आहे. दयाचे 20-8 शब्द सुखी म्हणून येते ते सदैव सचिदानंद नाच काय आपला देनाच काय काय साधी वाक्य करतात. दयाचे 20-8 शब्द तो सदैव वैकुंठ देव होतो त्याचा. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ती काया, शरीर सुद्धा काय त्या कायेमध्ये आणि गोविंदामध्ये सुद्धा बदल आहे. तो गोविंद थर्ड पार्टी नाही, या कायेच्या आत्मधला पुरुष सेम होऊन जाईल. आता आपण बघा ना पेढे घ्यायला गेलो, पेढे तर तो विचारतो आपल्याला बॉक्स मध्ये घ्यायचा काय, त्या बॉक्स मध्ये जर पेढे घेतले, पेढे संपले तरी बॉक्स सुगंध सोडत नाही, त्याला ते चिपकून घेतो अर्क चोपाचा. आणि शिवाय पेढ्याच्याच भावात आहे बॉक्स सुद्धा. तो जेव्हा आपल्याला विचारतो ना बॉक्स मध्ये घेणार का पेपर मध्ये, तर बॉक्स मध्ये घेताना तो बॉक्स वजन करतो का पेढे पहिले वजन करून मग बॉक्स मध्ये टाकतोय. बॉक्स म्हणजे बॉक्स आता 200 रुपये 500 रुपये किलोने आणलाय आणि चालला आणला होता 20 रुपयाने. मग बॉक्सची सुद्धा किंमत आहे, तसं आकार आणि पैसा प्रत्यक्ष झाला देव. लोक म्हणतील नाशिवंत देव तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाही, आमच्या बाबांचं असलं करतो. आणि मग तुमचं शरीर जाणणार नाही जळणार. आमचा फक्त आकाराचा नाश, चंदनाचे हात पाय चंदन परिसा नाही. आपलं
पंचमहाभूताचं सुद्धा आत्म्याचं तर नाहीच ना, पंचमहाभूताचं सुद्धा नाही. पाणी पाण्यात निघून जाते, बुडबुडे बुडबुडे वाफ होऊन जाते पेटवल्यानंतर. माती शिल्लक राहती थोडी, दुसऱ्या दिवशी खोरगं मेले घेऊन जातोय, सावरण्याच्या निमित्ताने ते पण नदीला गेलं. वायू घेऊन गेला, अग्निशी समरस झाला, आणि आकाश तर शून्य आहे आता सुद्धा. त्या आपल्या आतल्या आकाशाचा तुमच्या कोणत्याही कर्तृत्वाशी संबंध नाही. आणि त्या आकाशाची बाप येते. आपण आकाशाला लपंडाव करायचं असतं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तुमच्या स्वरूपाचे ती देऊन लपते. लहान पोराला खेळायचं तर मोठ्या बिल्डिंगच्या मागच लपतील ना. आणि ती 5 तत्व 5 तत्वात आता त्याला काहीच टच होऊ शकत नाही. आता ही पोकळी, या पोकळीला कलर लावू शकत नाही, आपण कापू शकत नाही, कलर लावू शकत. तसं आपल्याला काहीही चिटकू शकत नाही. हा निश्चय आपलाच झाला पाहिजे. दुसऱ्याचा 100% होणार नाही, कारण तो तुमची प्रकृती बघणार आहे. आणि आपल्या गुरुजींनी सांगितले प्रकृतीचे केले नेगे, आणि दुसऱ्याचे बघू नको. बाबांनी सांगितलं तू दुसऱ्याचं कर्म बघू नको. हा, आणि दुसऱ्याचं कर्म बघू नको. मग आपलं बघायला सांगितलं काय? आणि आता करता कर्म करावे, बाबांनी बोध केलं. आता करता कर्म करावे, कोणत्याही स्वभाव आहे. आणि करी जरी आगावे करता, कोणत्याही कर्माचा आपण करता नाही. आणि कर्म तरी काय म्हणून ब्रह्मतेची कर्म म्हणून कर्म ते निष्कर्म्य, कर्तव्य ते निष्कर्म्य धनुर्धार. आता त्याला कर्तव्य कर्मच काय झाले ब्रह्मरूप आहे. खान बघा ना, आपण ते सजन कसायचं सांगतो, सजन कसा आहे तुला गे माऊस, त्याची सुरुवात असं रूपक काय याचं बघा बरं. नाही, मला हे सांगायचं कर्म धर्म त्यांचा, धर्म त्यांचा नारायण झाला. कर्म बी धर्म बी नारायण स्वरूप आहे. त्यांची नी पावंती निवडून ही आपल्या मालिकेची उंची आहे. काही तिथं वेगळं होतंच हळूहळू. आता काय सांगितलं, बाबा कधी ज्या गावात जायचं ते तिथे खूप विरोधाभास होता, आणि आता तेच महात्मे सांगतात अख्खं गाव ते तसं झालेलं आहे. थोडा काळ लागणार ना, बाबा पण काय म्हणले वेळ लागणारच ना. आणि त्यांचं पुण्य उदयाला आलं तरच ते होणार ना, पुण्य त्यांचं फळाला आलं काय. आता एवढंच पुण्य आपण जे महात्म्यांना आपल्या गावाकडे घेऊन जाते कशासाठी, त्याच्या हळूहळू कानावर पडेल. पहिले पण आपण काहीतरी ऐकलं ना, त्यांचं असं त्यांचं तसं, त्याचमुळे आपण गेलो ना तिथं, कोणीतरी घेऊनच गेले ना आपल्याला, आपण डायरेक्ट नाही गेलो. आणि कर्मदशा कशी असते, चांगली पुण्य फळलं म्हणजे वाईटातून पण पुण्य फळतं. ते वाईट नाही, ते तुम्हाला चांगल्या गोष्टीकडे येऊन चालेल. आता ज्ञानोबरायांच्या निवृत्ती दादाच्या मागं वाघ लागलाय, आयशी कर्म साम्य दशा. आता ही साम्य दशा का, वाघ लागलाय म्हणजे काय कंडिशन असं त्याची, पण ती चांगली, तिथून अनुग्रह आहे तुमचा. म्हणजे तुम्हाला कर्माचं सुद्धा घेणं देणं नाही, चांगलं किंवा वाईट आहे काय. म्हणून सुखी संतोषानं यावी, विषादानं बसावे, हानी न धरावी मना माझी. इथं फायदा होईल नाही, फायदा नाही उलट नुकसान होतं. इथं फायदा होतो पण सुरुवातीला नुकसानच आहे सगळं आपलं. आम्ही एका ठिकाणी जेव्हा गेलो बाबा, आम्ही शांताराम बाबा जवळ, तर ते माणसं लय आनंद झाला. का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, माझ्या घरी संत आली. तर जेवता चक्री बाबा म्हटलं त्या बंग वैष्णव चोरटी घरा आली करंटी, करा आपले जतन भांडे आणि पांघरून. हे चोरायला आले तर आपलं सगळं जे स्टॉक करून ठेवायचं ना आपलं, ती सगळी भांडी बांधतात घेऊन जाणार. आता आपल्याला बघा किती मोकळे केले. आपल्याला सगळं असूनही सुद्धा त्याचं काही घेणं देणं. आणि 100% समाधीत आपले प्रपंच झालेले 100%. आपल्या घरी बाबा याची कधी विचार पोरगा, आपण म्हणायचं चौथीला का आपला पोरगा सातवीला आहे मी, आपल्याला त्याची सूट नव्हती. आपण आपली कामं नजर करून जायचो, घरच्यांकडे पैसे दिले आपण आपल्या कामाला चाललो. बाबा आले म्हणजे तिकडं समाधी अवस्थेत अर्जुनाला देऊन समाधी, अर्जुनाला दिली समाधी, आपल्याला काय दिले, आपण पण समाधीतच आहे आता सुद्धा. आणि विक्षेप निर्माण झाला का बाजूला होतं, न साधेलं जाण द्वैत बुद्धी. आता प्रश्न आपल्याकडे उत्तर आपल्याला करायचे आपल्यालाच. बाबांनी निवृत्तीने दिधले संपूर्ण माझ्या, आपल्याला देताना काहीच कसर ठेवली नाही. प्रबोध दिला त्या दिवशी आपल्या प्रति बाबा गेलेले, काय सांगितलं तुमच्याकडून आमच्यात फरक राहिला, त्यांच्याकडून आपल्याकडून फरकच राहणार. आणि जरी फरक नाही राहिला तर आपण मर्यादा मात्र सोडणार नाही, मर्यादा तर ठेवणारच आहे. आणि
कधी एखाद्याला त्यांच्यापेक्षा एखादं काम वर पण होऊ शकतं 100%. आपली मोल्डिंगची जादू सर म्हणतात, बापाने 10 एकर जमीन घेतली होती, पोराची परिस्थिती जर जबरदस्त आली 50 एकर घेतली तर नको म्हणणार का तुम्ही? उलट बाप से तो बेटा सवाई होईल का? असं बाबा वगैरे जेव्हा किती मोठे होते आपली तोपर्यंत कोणीच म्हणत नव्हतं मी बाबा आहे. कोणालाही जरी अनुग्रह द्यायला आपलं प्रायव्हेट देवण्याचे भावा येणार आहेत, आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. आपल्या मालिकेकडे फोटो जातो, पण बाबा गेले तेव्हापासून पेटून उठले. आता आपल्याला करायला पाहिजे, जसं पडलं अंगावर तसं तेव्हा किती असे तापून उठले होते, किती हे झालेले. तर ती उर्मी आपल्यामध्ये म्हणून गुरु ते ज्ञान, ज्ञान घेतलं म्हणजे तो ज्ञानी झाला. ज्ञानी झाला ना तर त्याला आत्मदर्शन झालंच पाहिजे. आत्मदर्शन ज्ञानी आत्मदर्शन असेल त्यालाच ज्ञानी म्हणू शकतो. मग तो ज्ञानी कशाने झाला? त्याला गुरु तसा बलाढ्य भेटला. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनाने समाधान. किती समाधानी बरे झाले देवा निघाले. पण तरी सुद्धा आपण नाम कळालं, आपल्याला नाम कळालं तरी याचा अर्थ नाहीच करत. आता मोबाईल एवढा आहे आणि त्याच्यामधलं सिम किती छोटे आहे, तरी त्या सिम मध्ये एवढे फंक्शन आहेत आपल्याला काहीच माहित नाही. आपल्याला फोटो काढणे, गाणी अभंग ऐकणे, फोन घेणे, फोन करणे, याच्यामध्ये किती आहे. तसं माऊलीला सुद्धा प्रश्न पडला. ते म्हणतात नाम नाम कितीतरी. आता आम्ही मुंबईला नंतर तुमच्या महाराज लोकांना दुसरं नाम सोडून दुसरं काही येतं का नाही म्हणते. आपल्या सगळ्यांचा विषय काय आहे, हे जसे जनरल सगळीकडे फिरून येतात बाहेरचे वक्ते, तसं आपला माणूस जातच नाही. काय झालं का ते म्हणजे तर माऊली म्हणतात नाम म्हणजे काय. माऊलीचं हे आता एक काय म्हणावं लागलं फार असं विद्या काय म्हणतात निषेध याच्यासारखं वाटेल, वादग्रस्त विधा वाटेल. माऊली म्हणतात मला सुद्धा समजलं नाही. निवृत्ती दादा ज्ञानदेव कुसे कोणला विचारतात, निवृत्तीशी चाट नाम 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 काय उत्तर लगेच आहे. ते नाम आकाशापेक्षा मोठे. आणि बाबा म्हणतात आपण केवढे, आता आपण आकाश एवढे असं आपलं साधना काळामध्ये विषय होतो. परंतु परत आपण जनरल गेलो, त्या जनरल मध्ये आकाश एवढं राहिलो. काय आकाश एवढं म्हणजे मी यांना व्यापून आहे, मी यांना व्यापून. देव माझ्यात नाही. पुढे जाऊन म्हणतात देव माझ्यात नाही, मी देवात आहे. देव माझ्या हृदयात नाही, मी देवाच्या हृदयात आहे. सगळा भरला. आणि बाबा काय म्हणले पाहुणे तुम्ही कुठे आहेत मग. सगळीकडे देव इथून तिथून देव बसलाय तर पाहुणे तुम्ही कुठे आहेत मग. पाहुणे पण देवातच आहेत ना. आपण देवात आहे. सुरुवात देव माझ्यात आहे आणि आता मीच देवात आहे. माझ्यात देव आहे, मी देव म्हणजे आणि खूपच आपलं आपण किती जरी म्हणलो ना खूप आपलं भाग्य आहे आपलं, तरी किती भाग्य आहे हे व्यक्त करू शकत नाही. ज्वाचा तोच जाणू शकणार आहे आपल्याला. आणि त्यावेळेला टचकन डोळ्यात पाणी येतं नाही तर हृदय असं हेलकावतं ना आपल्यामध्ये. बाबा म्हणजे कधी कधी आपला माणूस जास्त करतो ना म्हणले तो करंट बसतो त्याला जरा ब्रह्मदेव आपण म्हणतात. बाबा ब्रह्मदेव, ब्रह्मदेव कार्य काय करतो सृष्टी उत्पत्तीचे ते करून राहिले. तुम्ही पाहून तुम्ही त्याच्या बरोबरीचे. आता त्यावेळेला आपल्या आश्चर्य वाटलं ब्रह्मदेव आपण म्हणलं. आणि हे जर आपण बाहेर बोललो बघा काय समजायला आता फारच चक्रम झाले. हो चक्रमच झाले. चक्रम झाल्याशिवाय कळू बी शकत नाही ना. दारुड्याला कळते का आपली परिस्थिती काय झाली, शरीराची काय झाली, मला टीव्ही झालाय, माझ्या पोराची फी भरायची, कळते का बा दारुड्या. तो त्या व्यसनामध्ये गर्क झाले. आपण पण आपल्या व्यसनामध्ये त्याची दारुड्याचे पैसे त्याची बायको कुठूनही करून आणून भरती सासरवर मायरावर आपलं सगळं देव करतो. आपल्याला सुद्धा माहित नाही कशा फिया भरल्या, कशी शिक्षण झालीत मुलांची. एवढी शिक्षण पहिल्या वेळेला आपल्या कॉलेजला टाकताना कोणत्या साईडला पाठवा ही सुद्धा आठवण होती, तरी पण सगळं झालं ना. मग नामदेव महाराजांच्या पोराच्या याला बारशाला आंगडे कपडे घेऊन आला आणि आपली लग्न पोरांची त्यांनी केलं ना. आपलं सगळं एक ज्या दिवशी कळलं त्या दिवशी म्हणजे आदोनिया भार राहिलो निश्चिंत. आता आपण जरी म्हणलं निश्चिंत केला तरी काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही येते आपल्या बस. निश्चिंत म्हणजे निश्चिंत. त्याच्यासाठी आडदाम भीमाचं किती उदाहरण देतात. ते म्हणले आता जर भगवान कृष्ण जेवायला असते आपल्या बरोबर ते म्हणजे बोलून आले ग त्यांना दिली ना का त्या फेकून 5 वेळेस 6 ताटकारा म्हणजे हे माझ्या टाळक्यात पडायच्या आता आला तर ठीक घालून या बाहेर राहिले तरी वाचार एवढा आडदामीपणा काय करायची गरज आहे का भगवान कृष्ण.
ते म्हणले तसे बी तुम्ही येणार नाही हट्ट घेतल्याशिवाय. आणि आता देव आपलं काहीच काही नुकसान करू शकत नाही. आता तुम्ही माती सगळं सांगत असता पोराला, लहान पोराला उलटा धरतो बाप 2-3 वर्षाचा आणि विहिरीत नेऊन देतो, सोडू का सोडू का, ते कधी रडलंय का, तेवढे ढासते तू सोडू शकत नाही मला. एवढं खाताना किती बापाव घालला. आपलं म्हणणं आहे फक्त संतांचे पाय हा माझा विश्वास, हा वर अंडरलाईन करून पेज केली पाहिजे. ड्रायव्हरवर किती विश्वास आहे का, त्याच्या वेळेला झोपून जातो, आकडं खड्ड्यात घालतो का काय गेलं नाही, किती ते भंगार गाडी ड्रायव्हिंग करतात. मोबाईल घेणं आम्हाला नाही अलाउड, आम्हाला जरा फोनवर बोलताना पाहिलं ना आमचे फोन लगेच जप्त करून घेतात. आणि एस टीवाले बघा बरं फोन घेतात की नाही गाड्या चालवताना, तरी आपण बिंदास. आणि त्याला बोलायला गेलो आपण तर तो ऐकणार नाही, गपची बस मागे जाऊन म्हणून आपल्या सही करून देतो. ऑपरेशन करताना आईचं बायकोचं पोरांचं सही करतो म्हणजे काय काय प्रॉपर्टीसाठी सही नाही केली, मेलं तरी चालेल, बघ प्रयत्न करून वाचलं तर वाचलं. पण विश्वास आहे हा काय मारणार नाही, 100% जगवणार. एवढं आपण त्यांच्याबद्दल अनन्य आहे, संतांबद्दल आणि देवाबद्दल तेवढे अनन्य नाहीत अजून. प्रसंग आल्यावरच येतो आणि प्रसंग आलेच पाहिजे. प्रसंग आला बघा डॉक्टरला म्हणते हो टी सगळी बरं का माझ्या नवऱ्याला वाचवा पिक्चरमध्ये दाखवतात वाचवा येऊन देऊ आमच्या हातात काय नाही, सगळं देवाच्या हातात आहे, आम्ही आमचं काम करतो, तुम्ही देवाला काय प्रार्थना करा. ती पाहिजे तिथून हॉस्पिटलमधून पळत जाते पिक्चरमध्ये, मंदिरात अशी थाय ना ती अशी थाय ना ती चक्कर येऊन पडते आणि तिकडे ते हॉस्पिटलमध्ये तो तिकडं जागी होतो. आता ती किती अनन्य चक्कर होस तोपर्यंत आपलं तसंच आहे, आपलं तसंच आहे. आणि नसलं तर तसं करून घेणार आहे बाबा. आता अर्ध्या रस्त्यावर आपल्याला सोडणार, आपण कंटाळलो तरी भागलिया मज वाहतील तरी उचलून घेऊन जाणारच आहे. आपल्याला काय, आणि आपण थोडं करणारच आहे नाटक. मध्यंतरी गेलो नाटक 100% करणार. आईला माहिती मागच्या वेळेला 2-4 नाटक केली, मी बाजारला चालले तुला आज नेणार नाही का, तू येतानी म्हणतो उचलून घे, जातानी जातो चालत, येतानी म्हणतो उचलून घे, काही मी यायला नाही म्हणणार चालेल बघ बरं मी तुला मध्ये टाकून येईल, चालत घेऊन जातील बाजार घेतील सगळं. ते पाट्याला बरोबर पडतं. आता सगळे आटोपलेले घरीच निघाले, घेऊन आता मी नाही चालणार, तुला म्हटले होते मी घेऊन नाही ना टाकून जाईल, नाही मी नाही चालणार. मग ती म्हणते जा चालले तुला टाकून, जाती का नाही घरी ताई निघून, थोडे नाटक करीत ते काटू तिथं बसून आहे. अशी आपली बी नाटकच चालली. पण बाबा आपल्याला सोडणार नाही. आता त्यांनी पण विडा उचललेला आहे, सोडवीन माझा. शिवाजी महाराजांचा विजापूरच्या दरबारात उचलला होता विडा, शिवाजींचा खतम करेल नाही तर जिवंत तरी येऊ नये, त्यांनी काम त्याचं फत्य करण्यासाठी जीवाचं रान केलं. आपल्या पण बाबांनी विडा उचललेले, हे सगळ्यांचं मी काम करणार 100%. जवळजवळ झालेले आता पहिली तिराला आलेले मोक्ष रेख्याला. आणि आपण बाबांचे दान किती काही झालं तर किती काय झालं तर बाबांच्या शब्दाजवळ आले का आपली सगळ्यांची माग आहे. त्याच्या अगोदर आपलं काही पण चालेल, नाही माझं चालेल, पण बाबा या विषयावर आले का आपल्या सर्वांचं असं पाणी करून टाकतो. कशी जादू आहे त्यांची, तीच तर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ना. ते म्हणजे आता सोडणार नाही, काय झालं तर वेळा दर्शनी समाधान आपलं एवढं समाधान येतं. नवीन अनुभव घेतले ना माणूस त्याला आपल्यापेक्षा जास्त जोर आहे त्याला. असं खायचं पण आपण याला घेऊन ये बाबा, पण त्याला घेऊन ये, तुझ्याकडे माळ नाही माझ्याकडे आहे ना माळ, तू गाडी नाही पेट्रोल नाही मी भरतो ना, जेवायचे तू आपण नाश्ता करू मध्ये. याला इतकी हौस बाबाची गाडी वापरली, त्याच माणसाची प्रगती होती. विश्वासाठी शिस्त याला काय फायदा आहे. पण आता बघा बरं आपण सगळे बरोबर बाबा माळ घालणाऱ्या माणसाला जास्त आनंद होतो का जो घेऊन आलाय त्याला जास्त आनंद होतो. घेऊन आल्याला आनंद, काय काम झालं होतं आपलं मोही पत्ते तुझे खुशी तरी जातो. त्या दिवशी धंदा झालेला नसला तरी, कारण हा धंदा ना तू का म्हणे धंदा झाला बहु लाभ होता. आता तुमच्या मागण्यांसमोर मला काय बोलायचं काय बाबा किती सेवा आहे. बाबा होते तेव्हापासून मी माझं भाग्य समजतं. तुमच्या मैफिलीमध्ये मला बसा मी बघाशी डबा आणल्या म्हणतात आपण निघा, गुरुजी म्हणले बसा बसा. आणि शिवाय त्यांनी नाही खाल्लं, डबा घेऊन आले तरी आपलं खातात. कोण नसतं घरून आलं ताईने केलं तर कळालं नसतं.
एवढी आपल्याला असं आहे की असं हे आईचं हृदय. आई बघा ना, जेवण कमी पडलं ना, थोडं जरी आंब्याचा रस थोडा वाटीभर असला, घे ना पोराला आग्रह करून, ती लय वाव खातं, नको म्हणलं ना तुला, घ्या. ती शेवटपर्यंत त्याचीच काळजी करते. हा उदाहरण. तरी पण तोकडं पडतंय, पण लास्ट स्टेपचं उदाहरण म्हणून लेकुराचे हित वाई माऊलीचे. तेवढे फायनल नाही, पण आता कोणतं उदाहरण सांगावं म्हणून ते असे आपले सर्वच महात्मे बाबांचं कार्य करतात. आणि आपल्याला बस तुमच्या संगतीत बसण्याचा योग येते, याच्यापेक्षा आपलं काय भाग्य आहे त्यांच्या संगतीत बसायला भेटतं. आणि आर्दर्शन घडतं सत्संग. बापरे, शांती आपलं तर किती झाले, त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच झालेले. आपलं किती पण आपण बनावटपणा केला असेल तर कधीतरी आपण बाबाशी अर्धक्षण तरी प्रामाणिक झालोच असेल ना. एक बाई नवीन लग्न करून आली, जर त्या नवऱ्याशी प्रामाणिक झाली तर गर्भधारणा होतेच, सहोदरूपी पुत्र होणारच आपल्याला. तर गुरुजी थांबूया ना आपण.